लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळमध्ये साखर पेढे वाटून आनंदोत्सव, मराठ्यांच्या आंदोलनाला यश। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणासाठी लढा सुरू होता, यामध्ये अनेकांनी आहुती दिली। 2016 पासून अनेक शांततेत मोर्चे, आंदोलने झाली। अखेर आझाद मैदान येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला यश मिळाले। हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी देत त्याचा शासन आदेश जारी केला व मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार 8 पैकी 6 मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत। त्यामुळे समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने तारदाळमधील छत्रपती शिवाजी चौक येथे पेढे, साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनात गेली 5 दिवस सहभाग असलेले विकास खोत यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रवीण केरले, राजू मेंगणे, प्रसाद खोबरे, जयप्रकाश भगत, चंद्रकांत तांबवे, विनोद कोराणे, गजानन खोत, दिलीप खोत, रणजित पोवार, रमेश नर्मदे, विशाल पोवार, दगडू खोचरे, बबलू कोळी, संदीप खोत, सचिन भोसले, विजय चौगले, नयन कांबळे, भाऊसो चौगले, महेश पोवार यांच्यासह सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते। महानकर निप्ससाठी तारदाळहून बसगोंडा कडेमनी। मी मराठा बांधवांना तारदाळची विनंती करतो, भलेही रात्रात कुठेही जा, पण ज्यावेळी समाजाचा विषय येते त्यावेळी एकच आपलं व्यासपीठ म्हणजे मराठा समाज। कारण मराठा समाजाला अजूनही आपली लढाई संपली नाही। अजूनही आता 2 महिन्याचा अवधी आहे किंवा 1 महिना 17 गॅजेट येणार आहे। त्या गॅजेटमध्ये कोणतरी स्वतःवरती गुन्हेसारखा नालायक माणूस येणार आणि नक्की याचिका दाखल नाही आपल्याला माहिती आहे, तरीसुद्धा आपण इथे ठामपणे राहायचं। जरांगे साहेब सांगतील तेच धोरण आणि तेच धोरण म्हणून तारदाळ मराठा समाज व हातकणंगले तालुक्यात सदैव जरांगे साहेबांच्या पाठीशी राहील। धन्यवाद। या आंदोलनाला यश मिळत आहे। अनेक आंदोलनं केली, शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली आणि अनेक विरोधकांनी किंवा अनेक विविध लोकांनी, काही लोकांनी फक्त मराठा समाजाचं वेगळं दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थानं अजूनही मराठा समाजानं शांततेचं आंदोलन केलं आहे। आणि खरं आंदोलन एवढे इतक्या 9 वर्ष 2016 पासून 2025 चाललेलं आंदोलन, त्या आंदोलनाला अति शांततेच्या मार्गाने करूनही आम्हाला यश मिळतं आहे। आणि हे सगळे श्रेय जाते ते जरांगे पाटलांना, त्यांना समर्थन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना, या सगळ्यांना अभिवादन करतो। पाटील साहेब आणि मराठा समाजाच्या बांधवांच्या रूपानं जे सर्व मराठा बांधवांना मिळालेलं आरक्षण आहे, याचा इथं साखर आणि पेढे वाटप करून आम्ही इथं आनंदोत्सव साजरा करतोय। यानिमित्त इथं सर्व मराठा समाजाचे बांधव जमले, सर्व समाजाचे बांधव जमले। आम्ही इथं जो आनंदोत्सव साजरा करतोय त्यासाठी सर्व उपस्थित राहिलो, त्याबद्दल मी इथं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मराठा समाजाच्या सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। एक मराठा, एक मराठा, हर हर। मनोज जरांगे दादा पाटलांचं मराठा समाजाचे आंदोलन होतं, त्याच्यात तारदाळमधून सर्व ग्रामस्थ आणि मराठा समाज सामील होऊन आम्ही पूर्णपणे त्यांना पाठिंबा दिला। ज्या वेळेला जरांगे साहेब आणखी काही घोषणा करतील त्यावेळेला आपण विधी देण्यापूर्व होऊन या समाजासाठी आपण थोडंसं योगदान देऊया आणि या कामासाठी या सरकारनं असू दे, शिंदे समितीनं असू दे, जे काही अध्यादेश काढण्यासाठी काय हैदराबाद गॅजेटचा अध्यादेश काढण्याच्या संदर्भात जो समितीने निर्णय घेतला, त्यांचं बी मी या तारदाळगावच्या मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागत करतो। आणि या ठिकाणी सर्वच मराठा बांधव आपले या ठिकाणी एकत्र आले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि